मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। मात्र ज्या ठिकाणी मराठा बांधव गेलेले आहेत त्यांच्या जेवणाची गैरसोय होती आणि त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आता थेट बीड जिल्ह्यातील गाव खेड्यामधनं अशा पद्धतीने भाकरी बनवून ठेसा कुटून लोणचं वगैरे जे असेल ते आता त्या महिला भगिनी करून पाठवतात। मी सध्याला गेवराई तालुक्यातील भडंगवाडी या ठिकाणी आहे। याच ठिकाणी अशा पद्धतीनं भाकरी करून ठेसा चटणी करून महिला भगिनी पाठवतात। हे संपूर्ण चित्र जे आहे ते भडंगवाडी मधलं आहे। आपल्या गेलेल्या मराठा बांधवांची तिथे गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने भाकरी बनवून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने पाठवलं जातं। आज 5 लाख भाकरी जे आहे ते भडंगवाडी मधून जाणार। माझ्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही आज भाकरी करून पाठवताय? आज भाकरी करून पाठवतो म्हणजे आमचे जे मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत त्यांची गैरसोय व्हायला लागली आहे जेवणाचीही। आणि सरकारने एकही हॉटेल नाही, चहाचा गाडा नाही किंवा वडापावचाही गाडा नाही सरकारने सुरू ठेवलेला। आज जी पाण्याची बाटली 10 रुपयाला भेटते त्याची किंमत 50 रुपये केले। त्यामुळे आम्हाला आज ही वेळ आली की आमच्या बांधवांना ह्या भाकरी इथून आमच्या खेडेगावातून पाठवण्याची वेळ आज आली आहे। सरकारला काय सांगणार तुमचं? सरकारने हे सगळं मागं करावं आणि आरक्षण देऊन टाकावं पटकन। इतकी हेळसांड करू नये लोकांची, कोट्यवधी लोक आहेत ते। मावशी, काय सांगाल? तुमचे लेकर बाळा गेलेले मुंबईला, चटणी कुठेच आहे काय? आमच्या मुलांना सकाळी 7 ला जेवण लागतंय। आज 4 दिवस झालं लेकराला जेवण नाही वेळेवर। आज पित्ताचा आजार, कोणाला लेकर नाही थारणे, कोणाला पित्ताचा आजार, कोणाला काही। 7 ला लेकराला जेवायला लागतंय। आज 4 दिवस झाला आमच्या मुलांना जेवायला नाही। काय आता चटणी भाकरी पाठवतो, काय भाजी तर थोडी देता येत नाही आम्हाला। लोणचाची भरणी चटणी काय जी खाते ती खाते ना। आमच्या लेकराच्या भविष्यासाठी लेकर आज 4 दिवस झालं रण अंगणावर उतरल्यासारखं उतरले। तर आज शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जी वेळ होती तीच वेळ आमच्यावर यायला लागली ना। आज आमच्या लेकराचा विचार सरकारने करायला पाहिजे। आज आमच्या लेकरा 4 दिवसात पाण्याची बाटली सकट नाही सरकारने। आज त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं नाही। बघू शकतोय अशा प्रकारचे चित्र आहे या ठिकाणी बघू शकतोय। चटणी, ठेसा, लोणचं आणि बाजरीची भाकर हे संपूर्ण आता पॅक करून ही शिदुरी जी आहे ती शिदुरी आता मुंबईच्या दिशेनं या ठिकाणचे जे सरपंच आहेत नवले म्हणून हे घेऊन मुंबईला जाणार आहेत। आणि संपूर्ण चित्र जे आहे ते भडंगवाडी मधलं आहे। महिला भगिनी आपल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून अहोरात्र मेहनत करून अशा भाकरी बनवून पाठवतात। एकंदरीत पाहायला गेलं तर जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यांना न्याय मिळावा आणि तिथल्या गेलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण जे नियोजन आहे ते भडंगवाडीमध्ये केलेलं आहे। हे माझ्या पाठीमागे ज्या महिला भगिनी आहेत त्या भाकरी थापताना पाहायला मिळतात। साम टीव्ही साठी योगेश काशीद, भडंगवाडी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।